जरांगे पाटील, हॅलो. स्वागत तुमचं TV9 मध्ये। तुमचा लढा आता हा अगदी अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे। आता अगदी तुमचं जे लक्ष्य आहे त्या तिथपर्यंत तुम्ही आता पोहोचलेला आहात। तर काय वाटतं तुम्हाला, तुमची पहिली प्रतिक्रिया काय? 54 लाख नोंदीच्या बाबत आपल्याला जो डाटा पाहिजे त्या डाट्याबाबत चर्चा झालेली आहे। ते डाटाही देणार आहेत आणि 54 लाखापैकी 37 लाख प्रमाणपत्र दिलेत असं त्यांनी आपल्याला एक पत्र दिलेलं आहे। आणि परिवाराला त्याच्या ज्यांच्या नोंदी मिळाल्या त्यांच्या परिवाराला पण द्यायचं प्रमाणपत्र, परंतु त्यांनी अर्ज करावा, आम्ही देण्यास तयार आहेत 3-4 दिवसात। त्याला जे शपथपत्राच्या आधारावर सुरुवातीला दिलं जाईल, नंतर त्याची गृह चौकशी केली जाईल, या स्वरूपाचं त्यांनी आपल्याला सांगितलं। आता याच्यातला मेन मुद्दा राहिला, हे 2 झाले, आमचे 3 मुद्दे खूपच महत्त्वाचे होते, 3-4 मुद्दे सगळे सोयरे, कारण ज्याची नोंद मिळाली त्याच्या परंपरेनुसार ज्या लग्नाच्या सोयरीक होतात ते सर्व गणगोतातील सगळे सोयरे यांनाही त्या नोंदीच्या आधारावर देण्यात यावं अशी आमची मागणी होती। तर त्यांनी तेही मान्य केली की त्यालाही देण्यात यावं म्हणून एक शपथपत्राच्या आधारावर गृह चौकशी करून। मात्र त्यांनी त्याचे अध्यादेशच काढला नाही। मी ते बघितलं, अगोदर वाटलं झालंय, पण ते अध्यादेशच नाही, अध्यादेश मागं ठेवून दिला। नुसते त्यांनी आम्हाला मसुदा दिलाय आणि त्या मसुद्यावरती सह्या नाही, काहीच नाही, काही नाही। मसुदा कसा असू शकतो? तुम्हाला खाली ऑर्डर करायला लागणार आहे सगळ्या कलेक्टर महोदयांना, जिल्ह्यातल्या सगळ्या मंत्रालय त्याच्या अंतर्गत जेवढे ते त्या मंत्रालयाच्या विभागाला हे करायला लागेल, विभागीय आयुक्तांना त्याचं तुम्हाला ते पुटअप करावं लागणार आहे। असं कसं होईल? ते माझ्या लक्षात आल्यामुळं चला म्हणलं आपण आणखीन बी मुंबईला जायचंच आहे। आज 26 जानेवारी आहे, आज देशाचा आनंदाचा दिवस आहे। आपण आजचा दिवस एक दिवस टाळूया आणि त्यांनाच वेळ देऊ। आजचा तुम्हाला राहिलेला वेळ घ्या, रात्र घ्या, अध्यादेश द्या, उद्या 12 वाजेपर्यंत नसतं मी आजच मैदानाला जाणार। आपण समाजासाठी मागं हटत नाही, परंतु कधी एकमेकाला सहकार्य केलं पाहिजे, सकारात्मक चाललं पाहिजे, म्हणून आपण सकारात्मक आम्ही की आपण वेळ दिला पाहिजे। मनानेच दिला आम्हाला, त्यांनी अजिबात मागितलेला नाही। म्हणलं घ्या पण आम्हाला द्या, आम्हाला काय कोणाला विटीस धरायचं नाही, तुम्ही माझ्या समाजाला विटीस धरू नका आणि कुठल्याही पोराला त्रास द्यायचा नाही। मुंबईत आल्यामुळे जर कोणाला त्रास दिला तर सगळे झाडून पुसून मराठी मग मुंबईत येऊ आम्ही पुरेची, कारण आम्ही काही इथं कोणाला दुखवायला आलेलो नाही, आम्हाला दुखू नका। जरांगे पाटील, तुमची जी सगळे सोयरे ही जी व्याख्या आहे, तुम्ही जे सांगितलेलं आहे ते सरकारनं मान्य केलेलं आहे का? तुम्ही म्हणताय की अध्यादेश नाही, त्यांनी मसुदा दिलाय, त्या मसुद्यामध्ये नेमकं काय आहे? ते सगळ्या सोयऱ्यांची व्याख्या मी दिलेली आणि काही तज्ज्ञांना पण दिलेली, परंतु ती व्याख्यातले काही 1-2 ओळी आलेले नाही। पण ते ठीक आहे, काही हरकत नाही त्याच्यात, ते पण इथं आपल्याकडं आहेच, ते त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही। पण मला वाचणं गरजेचं आहे, कारण मी वाचलेलं नाही। आणखी वरचं वाचलं होतं साहेबांसमोर, बांगे साहेबांसमोर, परंतु आता मला ते सविस्तर वाचणं गरजेचं आहे, कारण ते अंतिम टप्प्यात विषय आला आहे आता। त्यामुळे याच्यातला काही कानमात्रा हुकला किंवा एखादं शब्द हुकला तर माझ्या गोरगरीब मराठ्यांचं वाटोळं होऊन सगळ्या सोयऱ्यांची व्याख्या परफेक्ट झाली पाहिजे, त्याची कार्यप्रणाली तयार झाली पाहिजे, त्याचे टप्पे पडले पाहिजेत की हे कसं आहे। त्यामुळं ते आता ते पण येणार आहेत थोड्या वेळानं, ते आता सगळं क्लिअर होईल। अध्यादेश काढतो असं ते बोललेत, आता 15 मिनिटात आणतो म्हणले, तरी आम्ही आजची रात्र आणि आजचा दिवस त्यांना दिलेला आहे, उद्या 12 वाजेपर्यंत द्या असं सांगितलं। कारण याला सकारात्मक भूमिका म्हणतात, एकमेकाला साथ देणं म्हणतात, आडमुठपणा नाही, आत्ताच दे नाहीत मग आम्ही अमुक करू, अशातले आम्ही नाही। जरांगे पाटील, तुम्ही असं म्हटलं मगाशी की क्युरेटिव्ह पिटिशन किंवा मराठा आरक्षणाचा प्रश्न किंवा आरक्षण मिळेपर्यंत सगळ्या मराठ्यांच्या मुलांना शिक्षण हे मोफत करा। मात्र आत्ताचं तुमचं प्रमाणपत्र हे कुणबी प्रमाणपत्र असणार आहे। पुढे जाऊन जर मराठा आरक्षण मिळालं तरी ते फक्त मराठ्यांसाठीच असणार आहे। मग तुमचा मुद्दा नेमका कसा असेल? 2 मिनिटं थांबा, 2 मिनिटं थांबा, मी झालं की मला आम्ही मराठीच्यातनं सगळे आरक्षण मिळालं म्हणून काय झालं? आरक्षण ती केंद्राची राज्याची सुविधा आहे ती। आम्ही मराठीच आहेत, आम्हाला 2 अंग आहेत, आम्ही शेतकरी पण आहेत आणि क्षेत्रीय मराठी पण आहेत। परंतु काहींना घ्यायचं नसेल तर आपली भावना चांगली आहे सगळ्या समाजाविषयी की क्युरेटिव्ह पिटिशनचा निकाल येईपर्यंत, आणि सगळ्या सोयऱ्यातून जर एखादा अर्धा कोणी विसरून राहिला तर त्यांच्यासाठी मोफत शिक्षण करा, म्हणजे त्यांना आरक्षण बी नाही आणि शिक्षणाला काहीच नाही।
उलट त्यांच्या हितातच काम केलंय, काय वाईट केलंय? क्युरिटी पिटिशनचा निकाल येईपर्यंत त्यांना मोफत शिक्षण करा. आता ज्यांना घ्यायचे ते हे घेते, ज्यांना ते घ्यायचे ते घेते, जबरदस्ती थोडी आहे कोणाला. परंतु समाजाच्या बाजूने आपण आहेत म्हणून आपण आपली प्रामाणिकपणा दाखवला, आडमुठपणा घेतला नाही. ते नाही म्हणते तर मग त्यांसाठी काय करायचं असं नाही. महाराष्ट्रातला मराठा समाज सगळा एक आहे. आरक्षण मिळालेला विदर्भातला सुद्धा आणि नसलेला सुद्धा आपण सगळे एक आहेत. आपण एकमेकाला मदत करायची. तर मग आपण त्याला मोफत शिक्षणाची मागणी केली, त्यांनी केलं सुद्धा. पण मुलीला केलंय तर आपल्याला मुलांना सुद्धा पाहिजे. म्हणजे विद्यार्थी असा त्याला शब्द असावा, मुलगा मुलगी असा भेद नसून विद्यार्थ्यांना, मराठ्यांच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण आरक्षण मिळेपर्यंत क्युरिटी पिटिशनचं आणि काही सगळ्या सोयऱ्यातून सुरू राहिले तर यांच्यासाठी. म्हणजे ऐच्छिक आहे, म्हणजे ज्यांना कुणबी प्रमाणपत्र घ्यायचं आहे त्यांनी कुणबी प्रमाणपत्र घ्यावं, किंवा मराठा आरक्षणामधून ज्यांना हवंय त्यांना क्युरिटी पिटिशन, किंवा जर मराठा आरक्षण पुढच्या काळामध्ये मिळालं तर त्यांना त्या सुविधा मिळतील, किंवा यामधून जे कोणी राहिलं असेल तर त्यांच्या मुलांना मात्र मोफत शिक्षण द्या, ही बेसिक मागणी आहे तुमची. हो हो. परंतु याच्यात एक असं आहे की माझं प्रामाणिकपणा समाजाला सांगतो की ते टिकल नाही टिकल हा अनेक वेगळा भाग आहे. वेगळे तर्क वितर्क आहेत त्याच्यात. त्यापेक्षा मराठा बांधवांनी ओबीसीमध्ये प्रमाणपत्र मिळालेत, सगळ्यांनी ओबीसीतून आरक्षण घ्यावं. ते टिकतंय, ते उडणार नाही. ते केंद्रापासून राज्यापर्यंत आहे आणि ते मात्र राज्यापुरतं राहणार आहे. आपल्याच लेकराचं आपल्या हाताने का वाटोळं करायचं आपण? लेकरं मोठी होतील, हे मिळतं हेच घ्यावं. हट्ट कोणी ठेवायला नाही पाहिजे की आम्हाला तेच पाहिजे. आपल्याच लेकराचं आपल्या हाताने वाटोळं होऊ नये ही भावना आहे. तरी पण आपण ते मिळेपर्यंत, क्युरिटी पिटिशन निकाल येईपर्यंत मराठा समाजाला मोफत शिक्षण करा आरक्षण मिळेपर्यंत ही मागणी केली आणि ती जवळपास घेतली. फक्त अर्धी घेतली. ते पूर्ण करतो आता. थोड्या वेळात ती येते त्यावेळेस पूर्ण करायला लावतो. जरांगेजी, तुम्ही म्हटलं सगळे सोयऱ्यांना सुद्धा आरक्षण द्या त्या नोंदींप्रमाणे. मग आता ज्या नोंदी सुरू आहेत, जे सर्वेक्षण सुरू आहे, तर त्यामध्ये सगळे सोयरे जे आहेत तर त्यांच्याही काही नोंदी केल्या जात आहेत का? तुम्हाला माहिती आहे या संदर्भात? लय नोंदी निघाल्यात ताई, कोणाचे सगळ्यांच्याच नाव ठेवते त्यांच्या निघाल्यात आणि कोणाच्या निघाल्यात सगळेच. खरे शेतकरी पूर्वी शब्द होता. पूर्वी काय माहित होतं? इंग्रजाच्या काळात, निजामाच्या काळात जिकडे जिकडे राजवट त्यांची होती तिकडे काय माहित होतं अगोदर पुढे आरक्षण मिळणार आहे? तुमचा व्यवसाय काय? शेतीच्या ऐवजी ते कुणबी म्हणायचे, कुणबी करतो. हे सगळ्यांच्या त्याच्यावरती पूर्वी लिहिलेलं आहे. हां बोला. हे नंतर काहींचा मराठा झाले. अशा परिस्थिती आहेत त्या. परंतु कुणबी काय लय मोठा अवघड शब्द नाही. कुणबी म्हणजे शेतकरी, त्यात काय लाज आहे? क्षत्रियच आहे, लढणाराच आहे. मराठे हे सगळे क्षत्रियच आहेत, लढणारेच आहेत, शेती पण कसणार आहेत. माझी भूमिका फक्त चांगलं व्हावं एवढीच. ज्याला घ्यायचं ते घ्या, ज्याला नका घ्यायचं नका घेऊ. तरी 2 कामं केलेत. ज्यांना कुणबी प्रमाणपत्र घ्यायचे त्यांच्यासाठी काम केलंय, ज्यांना नाही घ्यायचंय, जे सगळे सोयऱ्यातून सुरू राहते त्यांच्यासाठी मोफत शिक्षणाचं काम केलंय. त्या मराठा समाजाचं लेकरू म्हणून सगळ्याला समान मिळावं ही भूमिका मी पार पाडलेली. ते नको म्हणतात म्हणून त्यांसाठी काहीच नाही करायचं आता, अशा भूमिकेतला मी नाही. सगळ्या समाजाचं कल्याण हो या दृष्टिकोनातून काम करतोय. ते आद्य देशाची वाट बघतो. जरांगेजी, तुम्ही 5 मागण्या ज्या समाजासमोर ठेवलेल्या आहेत त्या तुम्ही मीडियातूनच सरकार पुढे मांडल्यात, की मग तुम्ही लेखी ह्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवल्यात? नाही, लेखी दिल्यात, मीडियाच्या माध्यमातून मी वाढल्या. मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून जास्त मांडल्यावर काय परिणाम होतात तर ते तुमच्याकडं तुमच्या समक्ष बोललो आणि समाजाचं सुद्धा ते नाही समाजाचं हाय ते समाजाचं सुद्धा समाज सुद्धा मागणी मांडली. समाजासमोर सुद्धा फायदा एवढाच होतो की समाजासमोर केल्यामुळं त्यात पारदर्शकता राहते, इमानदारी राहते आणि आपल्याला इमानदारी ना करायचं. त्यामुळे मीडिया समोरच जास्त करून मांडतो मी, म्हणजे समाजापर्यंत जातं. मीडिया हे घराघरातले मराठी चॅनल बघतात. सध्या मराठ्यांचे डोळे फक्त चॅनलकडे टीव्हीकडे, त्यामुळं सगळी माहिती तिथपर्यंत जाते. कारण या विजयामुळं काय व्हायलंय की माननीय कैलासवासी अण्णासाहेबजी पाटील यांचंही बलिदान गेलेलं आहे. त्यांचंही स्वप्न आता साकार होण्याचा आलाय, वेळ जवळ आलेला आहे. ते बोलता मगाशी माझ्याकडून ते माईक बंद पडल्यामुळं जे आमचं दैवत आहेत अण्णासाहेब पाटील यांचं नाव विसरून गेलं होतं की ते माईकमध्येच बंद पडायचं, काय करायचं त्याच्यामुळं थोडंसं. म्हणून त्यांचंही स्वप्न, विनायक मेटे साहेबांचं स्वप्न, अण्णासाहेब जावळे पाटलांचंही स्वप्न, जे बलिदानं गेलेत
आमचे 250-300 त्यांचं स्वप्न साकार व्हायची वेळ आली त्या लेकरांची आता. मुख्यमंत्र्यांशी तुमचा संवाद झाला होता, मुख्यमंत्री काय म्हणाले तुम्हाला? फोन करा, फोन उचला. फोन करता फोन उचला. नाही, ते शुभेच्छेसाठी झाला होता ताई. 26 जानेवारीच्या शुभेच्छेच्या बद्दलचा विषय होता, तेवढंच बस. जरांगेजी, तुम्ही म्हणालात की आरक्षण जर मिळालं तर गुलाल घेऊन आपण मुंबईमध्ये जाणार, नाहीतर आरक्षणाचा लढा सुरू ठेवणार. आजपासून तुमचं उपोषण देखील, आता सध्या तुम्ही उपोषणावर आहात या ठिकाणी, तर आज रात्रीपर्यंत हा मसुदा येईल किंवा अध्यादेश काढला जाईल अशी अपेक्षा आहे. कोणी संवाद साधला? शिष्टमंडळ येते तुम्हाला भेटायला? जनरल बातमी. हो हो, त्यांचाच माणूस व्यासपीठावरती होता एक, त्याचा फोन आला होता त्यांचाच, बांगे साहेबाचाच, त्यांच्याजवळ. ते 15 मिनिटात आम्ही घेऊन येतो. पण म्हणलं 15 मिनिटात नसतं, घाई गडबड असते. शेवटी विषय मोठा आहे, हे काय व्हॉट्सअप फेसबुकवर खेळायचा विषय नाही आहे. हा राज्याचा महत्त्वाचा मोठ्या समुदायाचा विषय आहे. त्याच्यामुळे उशीर लागत असतो 4-2 घंटे. उगाच आपण म्हणायचं संध्याकाळ पोत दे, नाही मग असं करीन मी, मग आडमुटपणा किंवा काही बोलून चालत नसतं. म्हणून म्हणलं तुम्हाला आझाद मैदानाला आम्हीच जात नाहीत काम होत असलं तर. आजचा दिवस घ्या, आजची रात्र घ्या, उद्या 12 वाजेपर्यंत. त्या 12च्या नंतर मी आझाद मैदानावर मात्र जाणार, मग हटणार. आणि कुठल्या पोरालाही आमच्या कोणी धक्का लावायचा प्रयत्न करायचा नाही. आणि जर कोणी धक्का लावला मी झाडून पुसून मराठा मुंबईत यायला लावी. जरांगेजी, एक शेवटचा प्रश्न, अध्यादेशामध्ये काय मसुदा असावा असं तुम्हाला वाटतं? अगदी थेटपणे कोणते शब्द, कोणती वाक्य त्यामध्ये असायला हवी? आता ते लिहून ठेवलेले आहेत मी, ते लिहून ठेवलेले आहेत. त्याच्यामुळं पण जेवढं माझ्या आठवणीत तेवढं सांगतो. एखादा अर्धा शब्द इकडे तिकडे होईल. की सगळ्या सोयऱ्यांची व्याख्या अशी आहे की ज्याची नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावरच त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचं. सगळ्या सोयरा म्हणजे परंपरेनुसार जे लग्नाच्या सोयरिकी होत्या, गणगोतातील सोयरे, सर्व सोयऱ्यांना त्याच कुणबीच्या आधारावर कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे. ज्यांचे कुणबी नोंद सापडलेले नाहीत मराठा समाजाच्या, त्या गणगोतातील सगळ्या सोयऱ्यांना त्याच कुणबी नोंदीच्या आधारावरती त्यांना एका शपथपत्रावर कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं. हे आपण ती व्याख्या त्यांना दिलेली, अशा 3 स्वरूपाच्या दिलेल्या. त्यातल्या त्याने त्या घेतल्यात, पण काही 1-2 ओळी त्यातल्या सोडलेल्या. त्याबाबतही आता चर्चा करू, पण ते एवढं काय विषय मोठा नाही येतो. ओळीचा असल्या नसल्या तरी तो विषय तिथंच येतो. बघूयात आता ते यायलेत, काय व्हायले बघू. तुम्ही काल म्हटलं होतं की मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांनी यावं इथे भेटायला आणि त्यानंतर तो मसुदा द्यावा किंवा तो GR द्यावा असं तुम्ही म्हटलं होतं. आजही तुम्ही यावर ठाम आहात? मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांनी यायला हवं भेटायला? आमच्या ज्या मागण्या आहेत त्याबाबत मी ठाम आहे, कधी पण ठाम राहणार आहे. जरी 1-4-2 पावलं मागं सरकलं असलं तरी त्याला सकारात्मकता म्हणतात आणि एकमेकाला साथ देणं असं म्हणलं जातं. एकमेकाला साथ दिली पाहिजे आणि नुसतंच आडमुठपणाची भूमिका घेऊन चालणार नाही. एवढा मोठा समाज इतक्या लांबून आलाय आणि आपलाच हिकेखोरपणा गाजवायचा यातला मी नाही आहे. कारण ते कव्हरं चाललं तरी असं नसतं. कारण समाज इतक्या लांबून आला, या समाजाच्या पदरात काहीतरी पडलं पाहिजे. आला आणि गेला असं नको. आला आणि गेला असं नको. त्यातला मी नाही आहे. नुसतं समाजाचा हेलपटे मारायला लावायचे, समाजाशी गद्दारी होईल किंवा समाजाशी धोका होईल असं नाही. 4-2 मागं सरकायचं, व्यवस्थित त्याच्यावर अभ्यास करायचा. काय फरक पडतो 1-2 रात्री अभ्यास केल्यानं किंवा तिथं राहिल्यानं? आणि तिथं जाऊन काय करणार आम्ही? बसूनच राहणार आहेत. आझाद मैदानावर सुद्धा द्या, तोपर्यंत बसून राहणार. त्यापेक्षा आपण अलीकडेच येत ना, त्यांचंही म्हणणं आहे आम्ही करतोय. पुढं गेलं तर थोडं आणखीन ट्रॅफिकचा त्याचा अनेक प्रॉब्लेम होईल. त्यापेक्षा आपण इथंच विचार करू. एक पाऊल आपणच मागं सरकू. आम्ही सरकलो, मग उद्या जर 4 पावलं पुढे सरकलो तर मग मागं नाही सरकणार. या स्वरूपानं तेही काम करतायत. त्याच्यात त्यांच्याबद्दलही काही नाही. त्यांनी ज्या 37 लाख नोंदी दिल्या, त्याचे प्रमाणपत्र दिलेत आम्हाला, त्याबद्दलचं मात्र त्यांचं कौतुक पण केलं आम्ही. पण सगळ्या सोयऱ्यांचं राहिलं, मूळच राहिलं आमचं. आणि शिंदे समितीला सुद्धा त्यांनी बढती दिलेली, त्यांना वेळ वाढून दिला. बरेचसे त्यांनी निर्णय घेतलेत. आता हे निर्णय ते घेतले असतात कशाला मुंबईला यावं लागलं असतं आम्हाला. धन्यवाद ताई. सगळे सोयरे हा शब्द टाकल्यानंतर तुमच्या सगळ्या मागण्या पूर्ण होणार आहेत यामध्ये?
जी खूप खूप धन्यवाद जरांगे पाटील.